ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सर्वांना नमस्कार। स्नेह संवर्धक मंडळ देवगड, राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ जामसंडे व उमाबाई बर्वे लायब्ररी देवगड आयोजित या 14व्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेच्या आजच्या या दुसऱ्या दिवशी व्यासपीठावरती आत्ता थोड्या वेळापूर्वी जे उपस्थित होते आणि सामान्य नागरिकाप्रमाणे आता आपल्यासोबत खाली बसलेले आहेत असे सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी देवगड आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व नागरिक, सज्जन शक्ती, बंधू भगिनी, माता, काही लहान मुलंसुद्धा दिसत आहेत, त्यामुळे अशा सर्वांना माझा मनापासून नमस्कार। आणि आपल्या सगळ्यांचं या अतिशय कठीण प्रसंग जो आपल्यावरती आलेला आहे, ज्याला आपण शौर्याने सामोरे जातात, त्याच्यासाठी शुभेच्छा। याचं कारण असं आहे की मी जेव्हा मगाशी आलो तेव्हा ग्रंथालयामध्ये परिचयासाठी आम्ही बसलो आणि ज्या सगळ्या लोकांबरोबर माझा परिचय झाला हे सगळे माझ्यापेक्षा वयानेही मोठे आहेत, अनुभवानेही मोठे आहेत आणि कर्तृत्वाने तर त्याहीपेक्षा मोठे आहेत। इतक्या मोठ्या लोकांसमोर आपण काय बोलावं, आणि तेही शिक्षण विषयामध्ये, असं मला त्या क्षणाला प्रश्न पडला होता। पण मनापासून अभिनंदन या सर्व आयोजकांचं, आणि ही सर्व जी टीम काम करत आहे या अशा प्रकारच्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये, त्यांचं विशेष करून अभिनंदन एवढ्यासाठी कारण हे खरंच कठीण असतं। एखादं वैचारिक आंदोलन चालवणं, सुरू करणं, ते चालवणं आणि दीर्घकाळापर्यंत न थांबता, कुठलाही मध्ये ब्रेक न घेता ते चालवत राहणं, आणि ज्याला आपण एका अर्थाने म्हणतो की लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्यामध्ये काही विचारांची पेरणी करणे, अशा प्रकारचं अभियान हे सगळे मंडळी चालवत असतात। त्यामुळे त्यांचं विशेष खरं म्हणजे कौतुक आहे। ज्या बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने आपण ही व्याख्यानमाला चालवतो, इथे जे तरुण थोडेफार जे बसलेले आहेत, त्या तरुणांच्या दृष्टीने मला असं वाटतं की याचा एक उल्लेख इथे मी नाही केला तर राहून जाईल महत्त्वाचा विषय। कारण अतिशय कमी वयामध्ये, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणसारखं एखादं साप्ताहिक आणि मग वृत्तपत्र सुरू केलं। त्या काळामध्ये 1832 साली ते वारले, म्हणजे अतिशय कमी वयामध्ये, 1812चा जन्म आहे आणि पुढे अतिशय कमी आयुमध्ये 1846ला त्यांचा मृत्यू झाला। आपल्या कमी जीवनमानामध्ये सुद्धा आपण किती मोठं काम करू शकतो याचं उदाहरण ज्यांनी स्वतःच्या जीवनातनं आणि अनेक कामातनं, कार्यातनं दाखवलं, अशा एक आदरणीय व्यक्तिमत्वाच्या नावाने आपण ही व्याख्यानमाला चालवता। मला हेही माहिती आहे की इथलेच भूमिपुत्र आहेत आणि एका अर्थाने देवगड ही अनेक नररत्नांची खाण असलेली भूमी आहे। विंदा करंदीकर असतील, नाग गोरे असतील, बाबूजी असतील, अशा अनेक विभूती, साहित्यिक, ही सगळी मंडळी या आपल्या देवगडमध्ये त्यांची मातृभूमी म्हणा, त्यांची जन्मभूमी म्हणा, कर्मभूमी म्हणा, अशा प्रकारे काम केलेलं आहे। त्यामुळे सतत 14 वर्ष ही व्याख्यानमाला आपण चालवतोय। देवगडवासियांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की ते अशा प्रकारच्या एका लोकपरिष्कार ज्याला म्हणतात त्या कार्यक्रमाला भरभरून साथ देत आहेत। मी राहतो वसईला, पालघर जिल्ह्यामध्ये, त्यामुळे उत्तर कोकणातनं तळ कोकणापर्यंतचा प्रवास करून आलेलो आहे। आणि कालचे वक्ते पुण्यातले होते, उद्याचे वक्ते आपले कोकणातलेच आहेत, इथलेच आहेत, झारापचे आहेत। तर या पुणे आणि सिंधुदुर्गच्या मध्ये एक दुवा म्हणून आज मी आपल्यासमोर उभा आहे। आणि मला विषय आयोजकांनी दिलेला आहे तो भारतीय शिक्षणात समोरील आजची आव्हाने आणि नवीन जे शिक्षण क्षेत्रात धोरण आलेलं आहे, ज्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असं म्हणतात, या विषयावरती आपल्यासमोर माझ्या मनातले काही अनुभवातनं आलेले विचार
अनेक तज्ज्ञ मंडळींशी, शिक्षण क्षेत्रातल्या विद्वानांशी, पालकांशी, विद्यार्थ्यांशी, प्राध्यापकांशी, संस्था चालकांशी चर्चा करून जे काही मला थोडंफार समजलं त्या विषयाबद्दल आपल्यासमोर मी काही मुद्दे मांडणार आहे. मला असं नेहमी वाटतं की व्याख्यान असो, भाषण असो, प्रवचन असो, या सगळ्या प्रकारात मोडणारं जे वक्तव्य आहे ते मांडणारा जरी व्यक्ती एक असला आणि ऐकणारे अनेक असले तरी याला मी म्हणतो हे सामूहिक चिंतनाचाच कार्यक्रम आहे. त्यामुळे जरी विचार माझ्या मनातनं मी मांडत असलो तरी मला याची खात्री आहे की इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्या क्षणाला अनेक समांतर त्याच पद्धतीचे विचारांचे तरंग उमटत असतील. फरक एवढाच आहे की आपण समोर बसलेला आहात, मी समोर उभा राहून आपल्या इथे तेच विचार मांडत आहे. त्यामुळे ही आव्हानं आपल्या शिक्षण क्षेत्रासमोर, शिक्षण व्यवस्थेसमोर आजची काय आहेत? जेव्हा हा विषय आपण ऐकतो तर स्वाभाविकपणे आपल्या मनामध्ये हा प्रश्न असेल की भारतीय शिक्षण पद्धती, भारतीय शिक्षण व्यवस्था ह्याच्यासमोरची आजची आव्हानं काय आहेत आणि ही आव्हानं आहेत याची मुळात आपल्यापैकी किती जणांना जाणीव झालेली आहे. मी रुईया महाविद्यालयामध्ये शिकत असताना सेकंड इयर BSc ला असताना माझ्या वर्गातल्या शिक्षिका होत्या मॅडम आमच्या, त्यांनी काही प्रॉब्लेम्स दिले सोडवायला आणि जवळपास सगळा वर्ग सोडवत होता पण मी थोडंसं विचारमग्न स्थितीमध्ये रिकामा बसलो होतो, मी सोडवत नव्हतो. तर त्या वर्गात फिरता फिरता माझ्यापर्यंत आलं आणि मला त्यांनी प्रश्न विचारला की तू का बरं सोडवत नाही आहे? तर मी त्यांना म्हटलं की मला खरं म्हणजे समजलं नाही आहे त्यामुळे मी सोडवत नाही आहे. मग त्यांनी मला विचारलं की मग तुम्हाला मी शिकवत असताना का नाही विचारलं? तर माझं त्या क्षणाचं उत्तर असं होतं, नंतर मागे आता जेव्हा बघतो खूप हसायला येतं, पण माझं उत्तर असं होतं की मला समजलं नाही हेच समजलं नाही, आत्ता समजलं की तेव्हा समजलं नाही, असं मी उत्स्फूर्तपणे म्हणून गेलो. वर्गातली सगळी मुलं, आत्ता इथे जसे काही लोक असले वर्गातली पण मुलं हसायला लागली. पण त्या मॅडमना त्यातलं खरा मतितार्थ कळला आणि त्यांनी सांगितलं की बरोबर आहे तुझं म्हणणं. आणि त्याच्यावर त्यांनी जे मला सांगितलं ते मला आजतागायत लक्षात आहे की तुझं कौतुक यासाठी केलं पाहिजे की तुला हे लक्षात आलं की तुला काय नाही कळलं ते. अनेकांची हयात जाते पण त्यांना समजत नाही कुठे गडबड झालेली आहे. त्यामुळे जीवनामध्ये योग्य वेळेला योग्य गोष्टी आपल्याला समजली नाही, कळली नाही, ही का महत्त्वाची आहे, हा धडा मला मी दुसऱ्या वर्षाला BScच्या असताना मिळाला. त्यामुळे आपण जेव्हा भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या समोरची आव्हाने काय आहेत का, आपल्याला त्याची जाणीव आहे का? कोणी सोडवायची ही आव्हाने? कोणाचं काम आहे? अनेकदा आपण जेव्हा चर्चा करतो, मला याची खात्री आहे या क्षणाला जर मी आपल्यापैकी प्रत्येकाला इथे सांगितलं की आपल्याला एक वही पेन कागद दिला आणि सांगितलं की लिहा भारताच्या समोरची 10 आव्हाने, तर मला याची खात्री आहे की आपण सगळेजण 10 काय 15 लिहू, 20 लिहू, 50 लिहू. याचं कारण असं आहे की परमेश्वराने आपल्या सर्वांना जे डोळे दिलेले आहेत हे डोळे बाह्य जगत बघते आणि त्यामुळे बाह्य जगत बघत असल्यामुळे स्वाभाविकपणे बाहेरची सगळी दूषणं जी आहेत, बाहेरच्या सगळ्या गडबडी ज्या आहेत त्या दिसतात. कधीतरी डोळे मिटून बघण्याची आतमध्ये आवश्यकता आहे की या सगळ्या समस्या जरी मला दिसत असल्या तर त्याची समाधान शोधण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठून सुरू होते. त्यामुळे जेव्हा आपल्याला लक्षात येतात की आव्हानं आहेत, काही चॅलेंजेस आहेत, तर स्वाभाविक प्रश्न पडला पाहिजे की ती कोणी सोडवली पाहिजेत. बरं ठीक आहे, सोडवायची तर कशी सोडवली पाहिजेत? आणि आजच्या विषयामध्ये मला सांगण्यात आलं की तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वरती बोला. तर माझा पुन्हा मनामध्ये माझा स्वाभाविकपणे प्रश्न आहे की इज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अ सोल्युशन टू दी प्रॉब्लेम्स ऑफ 21st सेंचुरी एज्युकेशन सिस्टम इन आवर कंट्री? हा एक मोठा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना स्वामी विवेकानंद माहिती आहेत आणि स्वामी विवेकानंद शिकागोला गेले हेही सर्वांना माहिती आहे. पण त्या शिकागोला जाण्याच्या प्रवासाच्या आधीचा त्यांचा जो प्रवास आहे तो विलक्षण आहे. कारण स्वामी विवेकानंद पूर्ण देशभरामध्ये फिरले, परिव्राजकासारखे देशभर फिरल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की भारतामध्ये प्रचंड प्रमाणावरती दुःख आहे, दैन्य आहे, दारिद्र्य आहे, जातीय व्यवस्थेसारखी भीषण समाजाची अवस्था आहे, स्वामीच्या मानसिकतेमध्ये पूर्ण आकंठ बुडालेला समाज आहे आणि कुठल्याही प्रकारचा मनामध्ये आपल्या स्वतःच्या बद्दलचा अभिमान, स्वाभिमान, स्वतःचं स्वत्व काय आहे हे हरवलेला, अस्तित्व विसरलेला असा भीषण परिस्थितीमध्ये आपला समाज ही जाणीव त्यांना झाली. आणि कन्याकुमारीच्या त्या शिलेवरती 3 दिवस 3 रात्र स्वामीजी ध्यानस्थ बसून या सगळ्या प्रवासाचं समोर चित्रण त्यांच्या आलं
आणि जेव्हा याचं ते मनामध्ये विश्लेषण करत होते तेव्हा त्यांना 3 प्रश्न मनामध्ये उभे राहिले. स्वामी विवेकानंदांच्या मनात पहिला प्रश्न आला की मी या देशापुढे जेवढा फिरलोय तेव्हा सगळ्या प्रकारचे राजे, रजवाडे, चक्रवर्ती सम्राट, सगळ्या प्रकारच्या असे राज्य करणारे लोकांना भेटलो, पण यांच्यापैकी कोणीही या माझ्या भारतातल्या बंधू भगिनी ज्या दारिद्र्यामध्ये अतिशय खितपत पडलेल्या आहेत, दुःखाचं जीवन जगत आहेत, सगळ्या प्रकारच्या मूल्यांचा ऱ्हास झालेला आहे, या अशा समाजाचं उत्थान करण्यासाठी हे राजे काय करत आहेत, असा त्यांच्यासमोर प्रश्न उभारतो. आणि हा प्रश्न त्याचं उकल काढताना त्यांच्या मनामध्ये स्वाभाविकपणे दुसरा प्रश्न उभा राहतो की राजे सगळे या देशभरातले विविध ठिकाणचे संस्थानिक जे आहेत ते कदाचित इंग्रजांच्या बळामुळे, त्यांच्या धाकामुळे काही करत नसतील, ठीक आहे, पण माझ्या प्रवासात मला ठिकठिकाणी सापडलेले साधू, संन्यासी, मठाधिपती हे जे धर्माचं पूर्णपणे नेतृत्व ज्यांनी करायला पाहिजे ते धर्माचं अधिष्ठान घेऊन समाजातली जी मूल्यांची ऱ्हास झालेली आहे त्याच्या ठीक करण्याच्या दृष्टीने काही काम का बरं करत नाहीयेत. ज्यांचं हे प्राथमिक कर्तव्य आहे त्या समाजातली ही संत मंडळी, हे संन्यासी, हे मठाधिपती हे आपल्या मठाच्या बाहेर, गुहेच्या बाहेर येऊन समाजामध्ये मिसळून समाजाच्या उत्थानासाठी काय प्रयत्न करत नाहीत. आणि ह्या प्रश्नाची उकल त्यांच्या मनात चालू असताना त्यांच्या मनामध्ये तिसरा प्रश्न आला, ज्या प्रश्नाच्या उत्तरेतून, ज्या प्रश्नाच्या समाधानातून ते शिकागोला जाऊन त्यांनी पुढे इतिहास रचला, तो प्रश्न त्यांच्यासमोर जो तिसरा आला तो हा होता की हे राजे, चक्रवर्ती सम्राट, महाराज, संस्थानिक ठीक आहेत, हे साधू, संन्यासी, मठाधिपती कदाचित अध्यात्माच्या मार्गाला लागलेत, मोक्षप्राप्तीसाठी, व्यक्तिगत स्वार्थासाठी काय करत असतील, ठीक आहे, पण मी नरेंद्रनाथ दत्त, ज्याला लोक स्वामी विवेकानंद म्हणतात, मी या समाजाच्या उत्थानासाठी, या देशाच्या उत्कर्षासाठी काय करत आहे, असा ते स्वतःला प्रश्न विचारतात. आणि त्याच्यातून त्यांना उत्तर सापडतं की याचा अर्थ जर सुरुवात करायची असेल कुठल्या प्रश्नातून तर मला माझ्यापासून प्रारंभ करावा लागेल, दुसऱ्याकडे बोट दाखवून काही उपयोग नाही. त्यामुळे ही जी भारताची आपली शिक्षण व्यवस्था आहे, ज्याच्या आव्हानांची आज आपण चर्चा करणार आहोत, तर प्रारंभी मला आपल्याला सगळ्यांना याची विनंती करायची वाटते की याच्यामध्ये मी कुठे आहे याचा शोध आपण सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. हिंदीमध्ये असं म्हणतात, हमने है ठाना बदलेंगे सारा जमाना. पण हा हम म्हणजे कोण असतं? हम म्हणजे कोणी नसतं. जर समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल, व्यवस्थेमध्ये परिवर्तन करायचं असेल, केवळ राजकीय सत्तेमध्ये परिवर्तन करून चालणार नाही, कारण ही राजकीय सत्ता ज्या लोकांच्यामुळे निवडून तिथपर्यंत जाते त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या द्वारे आणि व्यक्तींचा समूह म्हणून जो समाज आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये मूलभूत परिवर्तन जर झालं नाही तर व्यवस्थेमध्ये कधीही परिवर्तन होणार नाही, कारण व्यवस्था ही कायम सत्ताधीशांची गुलाम असते आणि सत्ताधीशांना समाजाला गुलाम करायला आवडतं. केवळ 150 वर्षांची इंग्रजांची गुलामी नाही आहे, तर 700-800 वर्षांची परकीय आक्रमण आपल्या देशावरची आहेत. त्यामुळे 1000 वर्षांचा इतिहास आपल्या देशाचा हा कायम संघर्षाचा राहिलेला आहे. मी असं अजिबात सांगत नाहीये की आपण 1000 वर्ष गुलाम होतो. माझं म्हणणं आहे की आपण 1000 वर्ष सातत्याने संघर्षामध्ये आकंठ बुडालेला आपला समाज होता. आता या महिन्याच्या काही दिवसातच आपल्याला प्रयागमध्ये महाकुंभ प्रारंभ होणार आहे. 144 वर्षानंतर होणारा हा महाकुंभ आहे. या महाकुंभाच्या मागचा जो इतिहास आहे, दर 12 वर्षांनी समाजातील सर्व विद्वज्जन हे या कुंभाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि आपल्या 12 वर्षाच्या अध्ययन, अध्यापन, संशोधन याच्या आधारावरती समाजाच्या रचनेमध्ये काही बदल करायचेत का, कसे करायचेत, तुमचे अनुभव काय, माझे अनुभव काय, अशा प्रकारची चर्चा करून त्या दृष्टीने समाजामध्ये पुन्हा एकदा चेतना आणण्याच्या दृष्टीने काम करण्याची ही आपली व्यवस्था होती भारतातली. त्यामुळे समाजामध्ये बदल करायचे असतील, भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये बदल करायचे असतील तर ती कोणी करायची? मी करायची का अन्य कोणी करायची? हिंदू समाजाची अडचण अशी आहे की आपण काही संकट आलं की वर बघतो, आणि वर म्हणजे सगळ्या अर्थाने वर, नेता, नीती, नारा, पार्टी, सरकार, अवतार अशा सगळ्या लोकांकडे आपल्याला बघायची सवय की कोण सोडवणार प्रश्न. कोणीतरी नेता येईल, कुठली तरी पॉलिसी येईल, जशी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली, कुठलं तरी सरकार येईल, काय नाही तर कुठला तरी अवतार येईल, कारण परमेश्वर स्वतः सांगून गेलेत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा कोण संकट सोडवणार? परमेश्वर संकट सोडवणार, तो अवतार घेईल. पण हे कलियुग आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि कलियुगातला प्रश्न सोडवण्याचा जो मंत्र आहे तो एकच मंत्र आहे, संघे शक्ती कलयुगे. संगठन में शक्ती है.
प्रश्न सोडवायचे असतील, समस्या सोडवायच्या असतील, तर समाज म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्रितपणे प्रयत्न करून प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे. आपल्या भारतातले नोबेल लॉरेट आहेत, त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला, डॉक्टर कैलास सत्यार्थी. त्यांनी एका ठिकाणी एक चांगलं वक्तव्य केलं. आम्ही जबलपूरला मध्य प्रदेशमध्ये एका विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आलो होतो. ते पुरस्काराचे सन्माननीय अतिथी होते आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी असं एक वाक्य उच्चारण केलं की जे खरोखर आपल्यापैकी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने जे मनात ठेवून जीवनभर त्याच्यावरती काम करायला पाहिजे. अतिशय सोपी गोष्ट आहे, निरीक्षणातनं लक्षात येणारी गोष्ट आहे, पण आपण ती विसरून जातो. त्यांचं वाक्य असं होतं, मूळ इंग्रजी वाक्य होतं, ते आधी सांगतो मग त्याचं आपण मराठी अनुवाद पण समजू शकतो, सोपं आहे. ते म्हणले की आय अंडरस्टँड दॅट इंडिया इज अ कंट्री विथ 1000 प्रॉब्लेम्स. हो, मला माहिती आहे, मला समज आहे या विषयाची की आपल्या भारत देशामध्ये हजारो प्रकारच्या समस्या आहेत. ॲट द सेम टाइम आय बिलीव्ह दॅट इंडिया इज अ कंट्री ऑफ बिलियन सोल्युशन्स. पण त्या क्षणाला माझ्या मनात दुसरा विचार हा पण येतो की या 1000 प्रश्नांना सोडवण्यासाठी माझ्या भारत देशामध्ये 100 कोटी लोक आहेत. 144 कोटींची लोकसंख्या आहे, 30-40 कोटी लहान मुलं आपण सोडून देऊ, पण 100 कोटी प्रौढावस्थेतली लोक आपल्या देशामध्ये आहेत. ही 100 कोटी लोकांनी एक जरी समस्या हातात जीवनभर धरली, जसे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की टेक अप एन आयडिया अँड लिव्ह युअर एंटायर लाईफ फॉर दॅट वन आयडिया. भारतातल्या 100 कोटी लोकांनी एक जरी समस्या सोडवायची म्हटली तर हजारोच समस्या आहेत आपल्याकडे. केवळ आपल्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील नाही, या जगातील सर्व समस्या सोडवण्याची क्षमता असलेला भारतीय समाज आहे. पण त्या क्षमतांचं विस्मरण झालं असल्या कारणाने अशा प्रकारच्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून काही विषय समोर सारखे सारखे ठेवायला लागतात. हे जांबुवंतासारखं काम आहे. कारण जेव्हा रामाची वानरसेना समुद्राच्या किनारी उभी राहिली की आता लंकेमध्ये, लंका तर पलीकडे आहे, या समुद्राचं लंघन करून जावं लागेल, तर एवढा हा विशाल खोल असलेला समुद्र, याचं लंघन करून पलीकडे कोण जाईल? आम्ही सगळे वानर आहोत, आमच्यात कुठे ताकद आहे? त्यामुळे सगळी वानरसेना प्रश्नांकित चेहरे घेऊन एकमेकांकडे पाहत होती. कोणीतरी जांबुवंताला सांगितलं की हनुमानाला सांगा तुम्ही, आणि हनुमानाकडे बघितल्यानंतर त्याला वाटलं की आता हा आपल्याला सांगणार जायला, म्हणजे आपल्या पळीचा पकड. ते म्हणजे एवढे सगळे सिनियर लोक असताना मला का बरं पाठवताय? तर जांबुवंताला सांगावं लागलं की हनुमंता, तू असा व्यक्ती होतास की जो सूर्य गिळायला गेला होतास, तुझ्यामध्ये एवढ्या क्षमता आहेत, एवढी तुझी ताकद आहे. या आपल्या क्षमतांच्या, कॅपॅसिटीजचं, पोटेन्शियलचं विस्मरण झालं होतं, त्याची जाणीव करून द्यावी लागली. तेव्हा हनुमानाने उडी मारली आणि तो लंकेत गेला. पुढचं रामायण सगळं आपल्याला जे झालं ते माहिती. असा आपला भारतीय समाज आहे. जसं देवगड ही नररत्नांची खाण आहे, तसा आपला अखंड भारत आहे. उत्तरम यत समुद्रस्य हिमाद्रेष्टैव दक्षिणम वर्षम तद भारतम नाम भारती यत्र संतती, असं विष्णू पुराणात जे उल्लेख केलेला आहे. समुद्राच्या उत्तरेला, हिमालयाच्या दक्षिणेला असा हा विशाल पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पसरलेला जो भूभाग आहे तो भारत आहे. आणि या भारताची संतती भारतीय आहे. या भारतीय संतती असलेल्या या भारत भूमीच्या पराक्रमाच्या तर आपण अनेक कथा ऐकतो, आपल्याला माहिती आहे. ज्ञानाच्या, विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या, कलेच्या, शिल्पकलेच्या, वास्तुकलेच्या, नृत्य, संगीत, नाट्य, या सगळ्या भारतीय, कुठल्याही जगातल्या सामान्य मानवाच्या जीवनातल्या सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय लोकांनी काही ना काहीतरी ठोस असं योगदान हजारो वर्षांपूर्वीपासून. त्यामुळे भारत आपली ही जी भूमी आहे, ही आपली पुण्यभूमी आहे, ही आपली मातृभूमी आहे. तशी भारत आपली ही ज्ञानभूमी आहे. इथे ज्ञानाचा आविष्कार झाला, लोकांना दृष्टांत झाला, आपल्याकडे दर्शनशास्त्र निर्माण झालं. त्या दर्शन शब्दाचाच अर्थ आहे की जे दिसलं, अनुभूती ज्याची आली, त्याचं वर्णन ज्याच्यात केलं ते दर्शनशास्त्र. केवळ मला असं कल्पना, परिकल्पना नाही आहे, मला प्रत्यक्ष ज्याची अनुभूती आली आणि त्या अनुभूतीला जेव्हा मी सिद्ध केलं तेव्हा ते लिखित स्वरूपामध्ये आलं, त्याला दर्शनशास्त्र असं म्हणतात. अशा 64 कलांमध्ये निपुण. आज आपण जर कुठल्या भारतीय व्यक्तीला विचारलं की 64 कला ठीक आहेत, पण कुठल्या आहेत त्या 64 कला? यादी तर करायला बसा, तर यादी सुद्धा करता येणार नाही, इतकं विस्मरणामध्ये सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. आपल्याला कोणी विचारलं, आपल्या इथे महाविद्यालयीन विद्यार्थी काही बसले असतील, किती आहेत विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी किती आहेत? हात वर करा. 1 2 3 3.5. हे म्हणजे 3.5. हे असा हात वर केला की पूर्ण हात, म्हणजे मी खरोखर महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. असं केलं की कदाचित आहे, माहीत नाही, लोक म्हणतात.
मला माहीत नाही मी आहे की नाही, म्हणजे कॉलेजलाच जात नाही ना, त्यामुळे आहे की नाही माहीत नाही, टेक्निकली स्टुडंट. आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला, विद्यापीठातल्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्याला, जो समाजशास्त्रामध्ये PhD करतोय, इतिहासात PhD करतोय, अर्थशास्त्रात PhD करतोय, अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला विचारलं की सांग भारतामध्ये तुझ्या विषयामध्ये ज्यांनी काम केलं अशा 10 लोकांची नावं सांग, तर तो सांगेल की नाही बाबा मला न्यूटन माहिती आहे, मला गॅलिलिओ माहिती आहे, मला आणखीन काय 4 नावं माहिती आहेत, लेबनिट्स माहिती आहे, आणखीन कोण माहिती आहे, पण मला भास्कराचार्य माहीत नाही, आर्यभट्ट माहीत नाही, माधवाचार्य माहीत नाही, रामानुजाचार्य माहीत नाहीत, मला कोणीच माहीत नसतात. असं कोणीच माहीत नाही याचं कारण काय आहे? कारण आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीतून, आणि मी जेव्हा भारतीय म्हणतो ती कॉन्टेम्पररी इंडिया, म्हणजे आजचा 1835 नंतरचा भारत. तुम्ही म्हणाला 1835ला असं काय विशेष घडलं? तर भारतावरती ज्यांनी केवळ राज्य नाही केलं, तर भारताला सायकोलॉजिकल लेवलवरती, मनोवैज्ञानिक स्तरावरती ज्यांनी संपूर्णपणे गुलाम करून टाकलं, असे जे इंग्रज आपल्याकडे 150 वर्षापेक्षा जास्त राज्य करत होते, त्या इंग्रजांनी इंग्लिश एज्युकेशन ॲक्ट 1835 साली भारतात आणला. आणि त्या एका कायद्याच्या मध्ये भारतातली असलेली 17व्या-18व्या शतकापर्यंत जिवंत असलेली आणि चांगली व्यवस्थित चालू असलेली भारतीय शिक्षण व्यवस्था संपूर्णपणे इतकी नष्ट केली की आजच्या भारतातल्या विद्यापीठांमधल्या कुठल्याही विद्यार्थ्याला भारतीय ज्ञानाच्या बद्दल विचारलं, विज्ञानाबद्दल विचारलं, तंत्रज्ञानाबद्दल विचारलं, विविध कलांबद्दल विचारलं, तर त्याला फार काही सांगता येणार नाही. जुजबी माहिती सांगू शकतात, कदाचित गुगलवरती सर्च करून सांगू शकतील. याचं कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेतनं सगळ्या गोष्टी गाळून टाकण्यात आलेल्या आहेत, आपल्या अभ्यासक्रमातनं सगळ्या गोष्टी गायब केलेल्या आहेत. आपले भारताचे पूर्व प्रधानमंत्री होते अटल बिहारी वाजपेयी, ते एका कवितेमध्ये सांगतात की दुनिया का इतिहास पूछता रोम कहाँ यूनान कहाँ है. दुनिया का इतिहास पूछता रोम कहाँ यूनान कहाँ है, घर घर में शुभ अग्नि जलाता वह उन्नत ईरान कहाँ है. दीप बुझे पश्चिमी गगन के व्याप्त हुआ बर्बर अंधियारा, किंतु चीर कर तम की छाती चमका हिंदुस्तान हमारा. त्यामुळे भारतीय समाजाचं विद्वत्तेचं वर्णन ते करतात की जगामध्ये जेव्हा अंधकार होता, ते लिहितात जब पश्चिम ने वनफल खाकर छाल पहनकर लाज बचाई, जेव्हा पश्चिमेतल्या लोकांना आपली स्वतःची शरीराची लाज वाचवण्यासाठी झाडाची पानं बांधून करावं लागत असायचं संरक्षण, अशा पश्चिमेची जेव्हा स्थिती होती तेव्हा भारतामध्ये सामगान का स्वर्गिक स्वरता दिया सुनाई. हमने उर का स्नेह लुटाकर पीड़ित ईरानी पाले हैं, निज जीवन की ज्योति जला मानवता के दीपक पाले हैं. जग को अमृत का घट देकर हमने विष का पान किया था, मानवता के लिए हर्ष से अस्थि वज्र का दान किया था. ऋषी दधीजींचं वर्णन करतात वाजपेयी की कशा प्रकारचा भारत समाज होता की स्वतःच्या शरीराच्या हाडांना सुद्धा देऊन टाकलं. का? तर याच्यापासून शस्त्र निर्माण करा आणि या युद्धामध्ये समोरच्या असुराला परास्त करण्यासाठी माझ्या शरीराची हाडं, माझं स्वतःचं जीवन याच्यामध्ये गेलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण समाज वाचला पाहिजे. अशा प्रकारचा उदात्त विचार घेऊन जगणारा हा भारतीय समाज. आणि या समाजातले सगळे विद्वान हे आज गेले कुठे? या आपल्या भारतातल्या पूर्वजांनी कृण्वन्तो विश्वमार्यम, या संपूर्ण जगाला आम्ही चांगलं करू, उत्कृष्ट मानव करू, संपूर्ण मानव जातीला, असा उदात्त विचार घेऊन हे सगळे आपले पूर्वज जेव्हा जगातल्या कानाकोपऱ्यात गेले, त्यांनी भारताच्या संस्कृतीची पाळंमुळं तिथे रुजवली. आज आपण पूर्व पश्चिम सगळ्या देशांमध्ये जाऊन बघाल तर आपल्याला आजही भारतीय संस्कृतीची चिन्ह दिसतात तिकडे. तुम्ही दक्षिण आशियामध्ये कुठल्याही देशांमध्ये जा, आजही आपल्याला तिकडे भारतीय संस्कृती ही आजही दिसते. 80-90% मुस्लिम लोकसंख्या असलेला एक देश आहे की जो रामायण याला आपला राष्ट्रीय ग्रंथ मानतो. तिथल्या राजाला आजही राम या नावाने ओळखलं जातं. याचा अर्थ असा आहे की जरी उपासना पद्धती जरी त्यांनी आज बदलली असली तरी त्यांनी त्यांचे पूर्वज नाही बदलले, कारण पूर्वजांची संस्कृती ही भारतातून आलेली होती. अशा प्रकारच्या या भारताच्या आपल्या पूर्वजांनी जी दूरवर जाऊन, विदेशात जाऊन, दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन, दुसऱ्या देशात जाऊन आपल्या ज्ञानाची गंगा इथून तिथपर्यंत पण नेली, त्याचा अधिष्ठान काय होतं? आपल्याला अनेकदा असा प्रश्न पडत असेल की इतकं जर काय होतं तर ते कशाच्या आधारावरती होतं? आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीतील आजची जी आव्हानं आहेत त्या आव्हानांपैकी एक, जो मूळ कारण त्या आव्हानांपैकी एक आहे, ते आहे चारित्र्य. या चारित्र्य निर्मितीमध्ये सगळे घोटाळे केल्या कारणाने आपल्याला आज ही दुर्दैवाने चित्र आपलं जे आहे ते वाईट दिसतं. पण जे पूर्वजांचा उल्लेख मी करतोय की ज्यांनी केवळ आपल्या या भरतभूमीमध्ये ज्ञानाचं निर्माण नाही केलं तर जगात जाऊन केलं, ते त्यांचं अधिष्ठान काय होतं?
तर एका ठिकाणी त्याचा उल्लेख असा आपल्याला सापडतो की एतद् देश प्रसूतस्य स आकाशात अग्रजन्मनाम स्वम स्वम चरित्रम शिक्षेरेन पृथिव्या सर्व मानवा. या देशामध्ये जन्माला आलेले, जमिनीपासून आकाशाला व्यापून टाकणारे हे सगळे जे भारतीय, जे विविध ठिकाणी जाऊन भारताचा त्यांनी संस्कृतीचा प्रचार प्रसार आणि मुळं रुजवली, ते भारतीय कशाच्या आधारावर करत होते? स्वम स्वम चरित्रम शिक्षेरेन पृथिव्या सर्व मानवा. आपल्या चारित्र्याच्या आधारावरती पृथ्वी तलावरतील सगळ्या मानवांना संस्कार शिक्षण देण्याचं काम या आपल्या भारतीय पूर्वजांनी केलं. याचं अधिष्ठान जर काय असेल तर ते चारित्र्य होतं. त्या चारित्र्याला आपण आपल्या अभ्यासक्रमातनं बाद केलं, त्याला 1-2 मार्काच्या प्रश्नापुरती मर्यादित करून टाकलं. त्या कारणास्तव आपल्या या समाजाची दयनीय अवस्था झाली. त्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास, आपल्याकडे असं म्हणतात ना अहम ब्रह्मास्मी, तर हा आत्मविश्वास आपला आहे, हा अहंकार नाही आहे की माझ्यामध्ये ब्रह्म आहे, मी स्वतः इतकं माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, इतकी माझ्यामध्ये क्षमता आहे. त्या क्षमतांचं, त्या स्वकर्तृत्वाचं जागरण झालं असल्या कारणाने G20 सारखा भारताला अध्यक्षपद मिळाल्यानंतर कार्यक्रम होतो वर्षभर, आणि त्या कार्यक्रमाचं जे थीम आहे, ती थीम या आपल्या भारतीय संस्कृतीची परिचायक अशी ती थीम आहे, ती होती वसुधैव कुटुंबकम. संस्कृतमध्ये सुभाषित आहे, अयम निजो परो वेती गणना लघु चेतसाम उदार चरिता नातू वसुधैव कुटुंबकम. जो असा विचार करतो की हा माझा आहे, हा परका आहे. आपल्याकडे कोकणात बांधांवरनं भांडण होतात की याच्या बांधावरून त्याच्या बांधावरून काय करायचं, आणि जगात सगळ्या ठिकाणी भांडण आहे, भारतात काय नवीन नाही आहे, कोकणात आहे असं काही नाही. पण हा माझा, हा परका असा भेदभाव जो करतो, असा जो मनात विचार आणतो, तो कोण आहे? त्याची वृत्ती कशी आहे? लघु चेतसाम, हलक्या वृत्तीचा, संकुचित मनोवृत्तीचा. पण ज्याचं चरित्र, ज्याचा स्वभाव, ज्याची वृत्ती, ज्याचा विचार, ज्याची दृष्टी उदार आहे, तो या वसुधेला आपलं कुटुंब मानतो. जो भारतीय समाज संपूर्ण मानवाचा नाही तर चर अचर सृष्टीचा विचार करणारा भारतीय समाज होता, तो आज स्वार्थी प्रवृत्तीचा झाला. याचं कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेतनं चारित्र्य निर्मिती बाद झाली. आपल्या शिक्षण व्यवस्थेतनं आपले जीवित हेतू काय तो बाद झाला. का आपण भारतात जन्माला आलो, का मानव म्हणून जन्माला आलो, आपला जीवित हेतू बाद झाला. आपल्या अभ्यासक्रमातून, आपल्या पुस्तकातून, आपल्या साहित्यातून आपली जीवन मूल्य गायब झाली. मी शिक्षण क्षेत्रातलं साहित्य म्हणतोय, इथे गोडसे मॅडम आहेत, त्यांनी असं समजू नये की मी जनरल साहित्याबद्दल बोलतोय, शिक्षणातल्या अभ्यासातल्या साहित्याबद्दल बोलतोय. अशा गडबडी झाल्या असल्या कारणाने आपल्याला दुर्दैवाने आजचं चित्र असं विचित्र दिसतं. त्यामुळे आपल्याकडे अनेक विद्वान बाहेरून पण आले. भारतावरती आक्रमणं जशी झाली तशी भारताला बघण्यासाठी म्हणून अनेक विदेशी लोक भारतात आले. आणि भारताचं वर्णन त्यांच्या प्रवास वर्णनात केलेलं आहे की भारत मला कसा दिसला. कोणी असं म्हटलं की भारत काय आहे, तर भारत ही इतिहासाची माता आहे, भाषांची जन्मभूमी आहे, ही पुराणांची आजी आहे, परंपरेची पणजी आहे, अशा प्रकारचं वर्णन केलं. आणि जगामध्ये जर कोणाला समाज जीवन आदर्श कसं चालवायचं हे जर बघायचं असेल तर त्यांनी भारताकडे जावं, असे लिहिणारे मार्क ट्वेन. बेजरोन लँडस्टॉर्म नावाचा एक प्रवासी त्याच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख असा करतो, द क्वेस्ट ऑफ इंडिया, भारताच्या बद्दल जाणीव करण्यासाठी म्हणून त्यांनी लिहिलेलं पुस्तकाचं टायटल आहे द क्वेस्ट फॉर इंडिया. आणि त्याच्यात तो म्हणतो की भारतामध्ये जगातनं सगळे लोक जे येत होते ते येण्यामागचं कारण काय होतं, तर इथले मसाले, इथले कपडे, इथले हिरे माणिक मोती आणि त्याच्या जोडीला इथल्या लोकांमध्ये असली जीवन मूल्य जी केवळ पुस्तकांमध्ये नव्हती, तसं जगणारा अख्खा समाज होता, असा उल्लेख ते करतात. आपल्या सगळ्यांना अभ्यासक्रमांना अलेक्झांडर माहिती आहे, पण अलेक्झांडरच्या सोबत त्याच कालावधीमध्ये आलेला एक ग्रीक विद्वान डिप्लोमॅट ज्याचं नाव मॅगेस्थेनिस होतं, त्यांनी त्याचं प्रवास वर्णनाचं पुस्तक लिहिलं, त्याचं नाव इंडिका. त्या पुस्तकामध्ये त्यांनी जितका काही उत्तर भारत बघितला, तो खाली दक्षिणेपर्यंत पोहोचला नाही, पण जितका काही उत्तर भारत बघितला त्याच्या पुस्तकामध्ये त्या भारताचं वर्णन मी वाचत होतो, ते मला आश्चर्य असं वाटलं. आणि आश्चर्य एवढ्यासाठी कारण आजचा आपण जेव्हा समाज बघतो तेव्हा विश्वास बसत नाही की 2500 वर्षापूर्वी भारतीय लोक असे होते. आपल्याला वाटलं की फक्त हे असं म्हणण्यासाठी लोक म्हणतात व्याख्यानामध्ये. तो त्याच्या पुस्तकात त्याचा उल्लेख असा करतो की मी इतक्या गावांमध्ये गेलो भारतामध्ये, मला एकही गाव असं सापडलं नाही की जिथे कोणी व्यक्ती असत्य बोलतो, खोटं बोलतो. एकही व्यक्ती सापडला नाही, असं त्यांचा उल्लेख आहे. इथे दंड देण्यासाठी व्यवस्था आहे,
न्याय व्यवस्था आहे दंड देण्यासाठी कोणी का गुन्हा केला तर, पण न्याय व्यवस्थेपर्यंत पोहोचण्याची आवश्यकताच भासत नाही, कारण गुन्हेच होत नाहीयेत. पण गुन्हा देण्याच्या दृष्टीने न्याय व्यवस्था आहे, पण ती कोणी वापरण्याची गरज लागत नाही. मी ज्या ज्या घरात गेलो, माझं अतिथी म्हणून इतकं स्वागत करण्यात आलं, कारण इथल्या घराघरामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये अतिथी देवो भव असा संस्कार आहे. त्यामुळे मला कधी उपाशी राहावं लागलं नाही. इथल्या देशात, या भारत देशातील प्रत्येक गाव एक सार्वभौम राष्ट्र आहे अशा प्रकारे जगतं. याचा अर्थ असा आहे की आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी अशी ग्रामीण रचना ही 2,500 वर्षापूर्वी होती. हा असा आपला भारत समाज होता. असत्य कधीच बोलणार नाही. आज आपण म्हणतो की सत्यम वद धर्मम चर, पण ते सत्यम वद धर्मम चर प्रत्यक्षात आचरणात आणणारा समाज आपला आहे, ह्याची जाणीव आपल्यापैकी किती लोकांना आहे. गमतीमध्ये अशी एक कथा सांगतात की सांगताना लोक अकबर बिरबल सांगतात आणि कोणाच्या नावावर सांगतात. रूपक कथा आहे की एकदा राजांनी ठरवलं की आपल्या प्रजेमध्ये सगळे किती सत्य बोलणारे आहेत, किती सत्याच्या मार्गावर चालणारे आहेत, किती प्रामाणिक आहेत, आपली आज्ञा ऐकतात की नाही, त्याच्यावरती आपण परीक्षा घेतली पाहिजे. तर परीक्षा काय घ्यायची, तर आपल्या या गावाच्या बाहेर एक बंद पडलेली विहीर आहे, बुजलेली सुकलेली. तर त्या विहिरीमध्ये आपण असं सांगूया की सगळ्यांनी 1 लोटा दूध देऊन टाकायचं. मग अमावास्याच्या रात्री टाकायचं असं ठरलं, म्हणजे कोणी बघायला नको. त्यामुळे दिंडी गावभर पिटवण्यात येते आणि सगळ्यांना सांगण्यात येतं की प्रत्येकाने अमावास्याच्या रात्री आपल्या घरातून 1 लोटा दूध आणायचं आणि त्या विहिरीमध्ये टाकायचं. आणि सत्याची परीक्षा काय, तर दुसऱ्या दिवशी सकाळी विहीर पूर्ण दुधाने भरली पाहिजे, ही सत्याची परीक्षा. सगळं कार्यक्रम ठरतो, दवंडी पिटवली जाते, अमावास्या येते, लोक रात्री आपल्या घरातून निघतात, प्रत्येक कुटुंबातून 1 जण येतो लोटाभर विहिरीमध्ये टाकण्यासाठी आणि जातो निघून. सकाळी राजा अस्वस्थ की लवकरात लवकर जाऊन बघितलं पाहिजे. पहाटे 5-5:30ला जाऊन बघायला तिथे विहिरीमध्ये जातात सगळेजण, अख्खी विहीर पाण्याने भरलेली. मग आता प्रश्न पडतो, राग येतो की असा कसा आपला हा समाज की आपण सांगितलं की दूध टाकायला पाहिजे, म्हणून चौकशी करा म्हणून गुप्तचर पाठवले. गुप्तचरांनी माहिती आणून सांगितली राजाला. ती माहिती अशी होती की प्रत्येकाला असं वाटलं, कथा बघा काय सांगते, प्रत्येकाला असं वाटलं की बाकी सगळेजण दूध टाकणार आहेत, माझ्या 1 लोटा पाण्याने काय फरक पडणार आहे, असा प्रत्येकाने विचार केला आणि प्रत्येकाने 1 लोटा पाणीच टाकलं. त्यामुळे विहीर पाण्याने भरली. आता घटना समजा 500 वर्षापूर्वी घडली होती, 500 वर्षानंतर परत ती घटना घडली असती आणि परत राजाने दवंडी पिटवली असती, आजच्या काळात प्रधानमंत्र्यांनी दवंडी पिटवली असती आणि पुन्हा लोकांना सांगितलं असतं की अमावास्याच्या रात्री जाऊन तिकडे दूध टाका 1 लोटाभर, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याने भरलेली विहीर असती. आता गुप्तचर, CID, ED हे जेव्हा जातील आणि विचारतील लोकांना की काय रे बाबा काय झालं, तुला तर दूध टाकायला सांगितलं होतं, तर त्यांनी उत्तर असं दिलं असतं, अशी ती रूपक कथा सांगते की प्रत्येक जण तर 1 लोटा पाणीच टाकणार होतं, मी 1 लोटा दूध टाकून काय उपयोग होता, म्हणून मी पाणी टाकलं. समाजाच्या विचारांच्या बद्दल कोटी करणारी ही रूपक कथा आहे की आपण कशा प्रकारे विचार करतो. वी हॅव एक्सेप्टेड समहाऊ की भ्रष्टाचार हा आपला सदाचार आहे. आणि मी जो भ्रष्टाचार म्हणतो तेव्हा सगळ्या प्रकारचं भ्रष्ट आचरण, केवळ आर्थिक दृष्ट्याचं भ्रष्ट आचरण नाही, सगळ्या प्रकारचं भ्रष्ट आचरण. या गुलामीच्या मानसिकतेमुळे आपण आपलं स्वत्व विसरल्यासारखं झालं, न्यूनगंड उत्पन्न झालेत आपल्यामध्ये. या भारतीय शिक्षण, ही जी इंग्रजांनी दिलेली शिक्षण पद्धती आहे, या इंग्रजांनी दिलेल्या शिक्षण पद्धतीतनं जेव्हा प्रोडक्ट बाहेर येतं, प्रोडक्टच बाहेर येतं, त्याला आपण व्यक्ती म्हणू शकत नाही, त्याला आपण मानव पण म्हणू शकत नाही, कारण मानवी मूल्य पण हरवलेली असतात जोपर्यंत ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होतो तो. कसं, त्याची काही उदाहरणं. मी मुंबईतल्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये काही वर्ष अध्यापन करत होतो आणि परीक्षेचं आमच्याकडे काम आलं, तर आम्ही परीक्षेसाठी टेबल लावायचो. प्रत्येक शिक्षकाला जी जबाबदारी दिली ती खडून त्या टेबलवर लिहायची. एके दिवशी माझ्याकडे जबाबदारी होती सगळ्यांची नावं त्या टेबलवरती लिहायला. तर आमच्याकडे एक सिनियर प्राध्यापक होते, त्यांचं नाव जोशी. तर आपण साधारणतः हाक मारताना जोशी सर अशीच हाक मारतो. तर जशी हाक मारतो तसं मी त्या टेबलवरती लिहिलं, जोशी सर, अमुक मॅडम, तमुक सर. आणि तेवढ्यात आमच्याकडे एक सूट बूट घालून टाय लावलेला नेहमी वर्गात जाणारा शिक्षक होता, तो तिकडे आला. आणि त्यांनी काय करावं, त्यांनी मी लिहिलेलं जोशी सर, त्यातलं सर खोडलं, ते जोशीच्या पुढे लिहिलं होतं, ते त्यांनी पुढे अलीकडे लिहून टाकलं सर जोशी. तर मी त्याला म्हटलं हे काय प्रकरण आहे, मी तर बरोबर लिहिलं होतं. नाही म्हणे तुम्ही चुकीचं लिहिलं आहे. मी म्हटलं काय चुकीचं लिहिलं, आपण त्यांना आवाज असंच म्हणतो, आवाज जोशी सर या इकडे.